आई दिरबाई जामसंडे. सलामीची जोडगोळी मैदानात जाताना दिसते ती विदर्भ पराडकर आणि प्रथमेश नलावडे. सलामीचे दोन्ही फलंदाज फलंदाजीसाठी जात आहेत ते प्रथमेश नलावडे आणि विदर्भ पराडकर. आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतोय मेन रोड गिरीश संघाकडून निनाद घाडी. देवगड क्रिकेटमधील एक मोठं नाव पंचांच्या भूमिकेत दिसत आहेत ते कालपासून एकही सामना न थांबलेले असे सूरज लाड आणि सूरज कुडतरकर संतोष कुडतरकर. विदर्भ विदर्भ पराडकर आणि प्रथमेश नलावडे. निनाद घाडी निनाद घाडी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 3 षटकांचा सामना खेळवला जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक असेल. सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. दोन्ही पंचांना विनंती असेल कारण अजून खूप काही सामने खेळवायचे आहेत यानंतर. 3 षटकांचा सामना असेल. सूरज लाड आणि स्वप्नील कुडतडकर यांना विनंती असेल की दोन्ही संघांना सामना लवकरात लवकर संपवण्याची सांगायचं आहे. निनाद घाडी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो पंताच्या डाव्या बाजूने प्रथमेश नलावडे स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला विदर्भ पराडकर. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू रिव्हर्सिपचा फटका सजवलाय प्रथमेश नलावडे यांनी. चेंडू जातोय सीमा पार. खणखणीत षटकार आला. मोठा धमाका येतोय तो प्रथमेश नलावडे यांच्या बॅट मधून. सर्व लाईनमॅनना विनंती आहे की चेंडू लवकरात लवकर पुरवायचा आहे मंडळाला. अंपायरच्या इथे तिथे बसलेले एकत्र बसलेले सर्व मंडळाचे कार्यकर्ते त्यांना विनंती आहे की चेंडू पुरवायचा आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय तो प्रथमेश नलावडे यांच्या बॅट मधून. मोठा धमाका म्हणावा लागेल. प्रथमेश नलावडे यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. आता मात्र चेंडू फलंदाज बाद होतोय. प्रथमेश नलावडे यांची खेळी समाप्त होते. तर प्रथमेश यांची जागा घेण्यासाठी जातोय तो सुशांत. पहिला चेंडूवरती षटकार खेचल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुरेख कमबॅक म्हणावा लागेल तो निनाद घाडी यांचा. 6 धावांवरती पहिला धक्का बसलाय तो आई दिरबाई जामसंडे संघाला. 6 धावांवरती निर्धाव चेंडू मानावा लागेल तो निनाद घाडी यांचा. पहिल्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर सुरेख कमबॅक मानावा लागेल तो निनाद घाडी यांचा. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र मोठा फटका सजवायचा होता तो फुलटॉस चेंडूवरती. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॉल पडलाय. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या त्या सुशांत आणि विदर्भ यांनी. झेल होता परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेळ दिसला नाही आणि चेंडू जमिनीला दान झालाय. आणि या 2 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 8. पहिले षटक चालू असताना आई दिरबाई जामसंडे संघाची धाव संख्या होते ती 8. गोलंदाजी मार्कवर निनाद. गोलंदाजीसाठी सज्ज होते पंताच्या डाव्या बाजूने स्ट्रायकिंग एंडला सुशांत. आणि आता मात्र चेंडू काही समजत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय आणि या 2 धावांनी निर्धाव चेंडूनी षटकातील एक चेंडू शिल्लक राहिला. आणि आता मात्र काय करतोय पाहूया. सुशांत पुन्हा एकदा सुशांत खेळण्यासाठी सज्ज. आता मात्र चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आणि या निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होते. सूरज लाड पंच आम्हाला दर्शवतात की पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 8. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 8. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय तो शुभम.
शुभम घाडी. रेल्वे मैदान अक्षरशः गाजून ठेवले होते या गोलंदाजाने आई धीरबाई दामसंडे टुर्नामेंटला. तोच शुभम आता गोलंदाजी मार्कवर येतोय. शुभम घाडी मॅन फ्रॉम गिरिये पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. काय करतोय पाहूया. शुभम घाडी पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय तो शुभम घाडी. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय तो शुभम. आणि स्ट्रायकिंग एंडला असेल तो पहिल्यांदा स्ट्राईक वरती येतोय तो विदर्भ पराडकर. पहिल्या षटकामध्ये पूर्ण ओव्हर नॉन स्ट्राईकला होता. आता मात्र उंच मारलेला चेंडू बघूया. चेंडू दोन्ही खेळाडू परंतु झेल टिपलाय तो क्षेत्ररक्षकाने. सुरेख क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते, कारण दोन्ही खेळाडू एकमेकांच्या जवळ आले होते. धक्का लागला होता थोडा, तरी पण क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल की कारण त्याने झेल सोडला नाहीये. आणि ते पहिला दुसरा फलंदाज बाद होतोय तो आई धीरबाई दामसंडे संघाचा 8 या धावसंख्येवरती. आणि आता फलंदाजीसाठी जातोय तो आशिष नलावडे. विदर्भ पराडकर यांची जागा घेण्यासाठी जातोय तो आशिष नलावडे. काय करतोय पाहूया संघासाठी. वैशाख भाटकर यांचं आगमन झालंय, तरी त्यांना विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती यायचंय. वैशाख भाटकर, आशिष नलावडे. आशिष नलावडे यांचं आता मैदानावरती आगमन होत. काय करतायत पाहूया. शुभम घाडी एक वेगवान गोलंदाज आहे तो मेंद्रेड गिरिया संघाचा. पाहूया काय करतोय. आता मात्र सूर्य एक चेंडू मानावा लागेल. मी बोललो होतो की आज वेगवान गोलंदाज आहे शुभम घाडी. अक्षरशः रेल्वे मैदान गाजून ठेवले होते या गोलंदाजाने. 9 धावा झाल्या आहेत त्या आई धीरबाई दामसंडे संघाच्या. सुरेख गोलंदाजी मानावी लागेल ती शुभम घाडी याची. अक्षरशः वेगवान गोलंदाज आहे तो. आता मात्र सुरेख चेंडू मानावा लागेल. स्ट्रेट डायचा फटका मानावा लागेल. 1 धावा पूर्ण करताय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल. 2 धावा पूर्ण केल्या. त्या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 11. आई धीरबाई दामसंडे संघाकडून मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला होता तो प्रथमेश नलावडे यांनी, परंतु त्यानंतर काहीसा मोठे फटक्यांपासून दूर राहिला हा संघ. आई धीरबाई दामसंडे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शुभम घाडी. आणि सूर्य चेंडू मानावा लागेल. वेगवान चेंडू टाकतोय तो शुभम. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय तो सुशांत. कुठेतरी अजित बांदकर यांना मिस करताना दिसतोय हा संघ आई धीरबाई दामसंडे. नवीन बॅट्समनचं नाव कळवायचंय. शिवा जातोय तो फलंदाजीसाठी. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र उंच मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये उडतोय. बावया क्षेत्ररक्षक झेल घेतोय काय, आणि इथे मात्र झेम जमिनीला दान करतोय. आणि इथे 2 धावा पूर्ण होतात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 13. दुसरं षटक चालू असताना शुभम घाडी यांची सुरेख गोलंदाजी मानावी लागेल. वेगवान गोलंदाजी करतोय तो शुभम. काय करतोय पाहूया. शेवटच्या चेंडूवरती आशिष नलावडे. शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो शुभम घाडी आणि त्याला सामोरे जाईल तो आशिष नलावडे. आता मात्र मोठा फटका मानावा लागेल तो, आणि चेंडू जातोय सीमा पार. खणखणीत चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 17. संघाची धावसंख्या होते ती 17. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 17. आता गोलंदाजी मार्कवर येतोय तो राहुल घाडी. आणि स्ट्रायकिंग एंडला असेल तो शिवा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली आहे ती 17. आणि आता
किती धाव संख्या करतोय पाहूया आईदिरबाई जामसंडे संघ, कारण पहिल्या 2 षटकामध्ये 17 धावा आल्यात. 30 ते 35 धावांचं आव्हान नक्की ठेवावं लागेल, कारण महेंद्र गिरिय संघांकडे मोठे फलंदाजांची भरणा आहे. तर बघूया राहुल गाडी, पहिला चेंडू शिवा यांच्या बॅट मधून आलाय फटका, परंतु इथे झेल बाद होतोय. शिवा याची खेळी समाप्त होते आणि इथे बाद होतोय तो शिवा, आणि शिवायची जागा घेण्यासाठी जातोय तो अनिश. काय करतोय पाहूया संघासाठी, कारण राहुल गोलंदाजी मार्कवर आहे तो राहुल याने पहिल्या चेंडूवरती धक्का दिलाय तो दिरबाई जामसंडे संघाला. 17 धावावरती 4 धक्के बसले त्या दिरबाई जामसंडे संघाला. संघाची धाव संख्या होते ती 17. अनिश आता फलंदाजीसाठी आलाय तो अनिश. 17 धावांवरती 4 गडी बाद झाले ते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे तो राहुल आणि त्याला सामोरे जाईल तो अनिश, आणि ते मारलाय सुंदर फटका. चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत षटकार. अनिश मालवणकर यांच्या बॅट मधून आलाय मोठा धमाका. पहिल्या चेंडूवरती षटकार घेतलाय तो राहुल गाडी यांचा पुरेपूर समाचार घेतलाय. पहिल्या चेंडूवरती भिरकावून दिलाय तो चेंडू सीमा पार 6 धावांसाठी, आणि संघाची धाव संख्या होते ती 23. अजून या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूंमध्ये मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारावी लागेल ती दिरबाई जामसंडे संघाला. संघाची धाव संख्या होते ती 23. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. इथे मात्र 1 धावा पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे, 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 25. 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडू मध्ये एका दुसरा मोठा फटका आला तर 30 ते 35 धावांपर्यंत मजल मारू शकतो. वैशाख भाटकर यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. वैशाख भाटकर, संघाची धाव संख्या होते ती 25. आता मात्र खराब चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल. 1 धावा पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे, 2 धावा पूर्ण करतोय, आणि बघता बघता 2 धावा. 2 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 27. संघाची धाव संख्या होते ती 27. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. काय करतायत पाहूया. अनिश मालवणकर, आणि इथे मात्र मोठा धमाका येतोय का पाहूया. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे, आणि इथे मात्र चेंडू जातोय चौका. चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत चौकार. या 4 धावाने संघाची धाव संख्या होते ती 31. शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडूवरती बघूया मोठा फटका येतोय काय. संघाची धाव संख्या होते 31. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील, आणि आता मात्र इथे एकच धाव मिळते, आणि 1 धावाने संघाची धाव संख्या होते 32. 33 धावांचं आव्हान असेल ते मेन रोड गिरियस संघासमोर. अनिश मालवणकर यांच्या बॅट मधून एक सुरेख षटकार आणि चौकार आलाय, आणि संघाला 32 धावांपर्यंत नेऊन ठेवलाय. वैशाख भाटकर यांना व्यासपीठावरती सन्मान करतील अनिकेत मोरे. वैशाख भाटकर यांना विनंती करतोय की आपण स्टेजवरती यायचंय. वैशाख भाटकर एक जुने लेजंड खेळाडू आहेत ते देवगड तालुक्यातील वैशाख भाटकर. वैशाख भाटकर यांचा सन्मान करतील अनिकेत मोरे. अनिकेत मोरे यांना विनंती करतोय की वैशाख भाटकर यांचा सन्मान करायचा आहे. देवगड मधील एक जुने लेजंड खेळाडू अनिकेत मोरे यांना विनंती आहे की आपण सन्मान करायचा. अनिकेत मोरे, वैशाख भाटकर यांचा सन्मान करतायत अनिकेत मोरे. वैशाख भाटकर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अनिकेत मोरे यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान होतोय. वैशाख भाटकर यांचा सन्मान होतोय तो
वैशाख भाटकर यांचा सन्मान होतोय तो अनिकेत मोरे यांच्या शुभ हस्ते, अनिकेत मोरे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय वैशाख भाटकर यांचा. 33 धावांचं आव्हान आहे ते मेन रोड गिरिये संघासमोर. केतन कदम कुठे असतील तर त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर स्टेजवरती येते. केतन कदम, केतन कदम कुठे असतील तर त्यांनी लवकरात लवकर स्टेज पाशी यायचं आहे. केतन कदम, केतन कदम. अनिकेत मोरे, अनिकेत मोरे यांना विनंती असेल. अनिकेत मोरे रामसंडे संघाचा खेळाडूंना विनंती आहे की आपल्या इथे क्षेत्ररक्षक पूर्ण यानंतरचं धावतं समालोचन करतील ते आमचे ज्यांचा गोड मधुर आवाज आहे ते शुभम ठुकरुल. हॅलो, धन्यवाद सुनील भावे. दुपारच्या सत्रामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं शब्द सुमनांनी शब्द फुलांनी मी शुभम ठुकरुल स्वागत करतोय. मॅच कडे वळतोय. अर्थात मेन रोड क्रिकेट टीम बनाम आई दिरबाई जामसंडे क्रिकेट टीम डावाच्या पहिल्या सत्रामध्ये आई दिरबाई जामसंडे क्रिकेट टीमने बनवल्या आहेत 32 धावा बनवल्या आणि 33चं आव्हान 33 धावांचं आव्हान हे मेन रोड गिरिये संघासमोर असणार आहे. मॅचला सुरुवात आहे. षटक क्रमांक 1 यावेळीचा फटका तितका चांगला नाहीये. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कव्हर वरती आहे क्षेत्ररक्षक. एक पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. फलंदाज राहुल यांना आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती नॉन स्ट्राइकला निनाद गाडी आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती विदर्भ पराडकर शपल क्रॉस होत खेळण्याचा प्रयत्न चाललाय. यावेळी चांगला चेंडू हाताला का पाहावं लागणार आहे. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एक सिंगल बाईच्या स्वरूपात आली आहे. पाठलाग 33चा करायचा आहे. डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मेन रोड गिरिये क्रिकेट टीमला आणि षटक क्रमांक 1 आतासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. गोलंदाज विदर्भ पराडकर. स्ट्राइकला निनाद गाडी आहे. मुंबई क्रिकेट टेनिस क्रिकेट यांनी देखील दणादून सोडलाय. नेक्स्ट बॉल यावेळी आल्या पावली मोठा फटका सजवायचा होता. अप्रतिम गोलंदाजी आहे. 3 चेंडू विदर्भ पराडकरने हाताळले. अप्रतिम गोलंदाजी होती आहे. 33चा करायचा पाठलाग. एक माफक आव्हान आपण पाहतोय. परंतु हे माफक वाटणार आव्हान कधी अवघड होईल हे सांगू शकत नाहीये. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झालाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक धोक्याची घंटा नाहीये. डायरेक्ट हिट झालं असतं तर काही ना काहीतरी चान्सेस होते. ज्यावेळेसला डायरेक्ट हिट होतं त्यावेळेला काही ना काहीतरी घडत असतं. एक धाव आली आहे. सिंगल आली आहे. धाव फलक 2 वरती पोहोचत आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू आहे. विदर्भ यावेळेस हाफ ट्रॅकर पाहायला भेटलाय. पंचांकडून वाईड बॉलची घोषणा होतीये. खराब चेंडू होता. लेग स्टिकच्या बराचसा मैदानात चेंडू
आप ट्रॅकर देखील पाहायला भेटलाय. धावसंख्या 3 वरती पोहोचते आहे. 33 चा करायचा आहे पाठलाग. धावसंख्या आतापर्यंत झाली आहे मेन रोड क्रिकेट टीमची 3. नेक्स्ट बॉल. यावेळी सफल क्रॉसवर खेळलाय डीप स्क्वेअर लेगला टाटा गुड बाय करत चेंडू चाललाय सीमा रेषे बाहेर आला. सिक्सर. षटकार आलाय. त्याचबरोबर स्पर्धेदरम्यान जयदीप पेडणेकर त्याचबरोबर समीर कदम यांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील शब्द सुमनांनी शब्द फुलांनी स्वागत आहे. मॅचला सुरुवात आहे. 9 धावा धाव फलक करते. यावेळेला चांगला चेंडू हाता आलाय. हा धाव फलक 10 वरती पोहोचत आहे. टीमची धावसंख्या 10 वरती आहे. षटक क्रमांक 1 चा देखील खेळ थांबलाय. 12 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय आणि 12 मध्ये बनवायच्या आहेत 23 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 10. एक षटकार ठोकलाय राहुलच्या बॅट मधून. एक चांगला फटका पाहायला भेटलाय. षटक क्रमांक 2 हातासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती कोणता गोलंदाज येईल याकडे लक्ष आहे. अनिश मालवणकर हा गोलंदाज षटक क्रमांक 2 हातासाठी सज्ज होतोय. अनिश मालवणकर याच मैदानावरती सातत्याने तो प्रॅक्टिस करत असतोय आणि त्याच्याकडून जबरदस्त फलंदाजी देखील झाली आहे. एक षटकार एक चौकार आणि त्याच्या खेळीमुळे एक सन्मानजनक स्कोर उभारलाय. आई दिरबाई क्रिकेट टीमने जामसंडे क्रिकेट टीमने 33 चा करायचे पाठलाग. डावाच्या दुसऱ्या सत्रात मेन रोड गिरिये क्रिकेट टीमला निनाद गाडी एक चेंडू खेळला. 2 चेंडू खेळलेत आणि 2 मध्ये 1 धाव बनवली आहे. नेक्स्ट बॉल आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. यावेळी ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंचांनी दंडित केलाय. वाईट बॉलची घोषणा आहे. 1 धाव आली आहे. धाव फलक 11 वरती पोहोचलाय. 11 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 ची सुरुवात झाली आहे. वाईट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल. याही वेळेला खराब चेंडू आहे. वाईट बॉल. पुन्हा एकदा लागोपाठचे 2 चेंडू खराब हाता आले. वापसी करावी लागणार आहे. धाव फलक 12 वरती आहे. कोण वाजवणार कुणाचे 12 पाहावं लागणार आहे. 12 धावा धाव फलकावरती आहेत. पाठलाग 33 चा करायचा आहे. 12 मध्ये 21 ची गरज आहे. नेक्स्ट बॉल आहे. याही वेळेला खराब चेंडू आहे. लागोपाठचे 3 चेंडू खराब हाता आले आहेत. थोडासा विचार विनिमय केला जाईल आणि नंतर गोलंदाज बदलला जातोय की काय. लागोपाठ 2 षटकार आलेत. राहुलच्या बॅट मधून सामना सोपा झालाय. सामना खुला झालाय. धाव संख्या 25 वरती आहे. आता मात्र गरज आहे 10 मध्ये फक्त 8 ची. 10 मध्ये 8 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय अनिश मालवणकर ज्याने चांगली फलंदाजी केली आहे परंतु गोलंदाजी मध्ये खराब कामगिरी आपण पाहतोय. वापसी करावी लागणार आहे. डॉट बॉल टाकावे लागणार आहेत. नेक्स्ट बॉल. याही वेळेला चांगला फटका लॉंग लीग क्षेत्रामध्ये सजवलाय. चेंडूचा प्रवास 1 बाउन्सचा सीमा रेषे बाहेर आलाय. चौकार. या षटकामध्ये आतापर्यंत अनिश मालवणकरने खर्च केले 19 धावा. धाव संख्या पोहोचली आहे आतापर्यंत 29 वरती. पहिल्या षटकामध्ये 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 19 धावा. जवळपास सामना याच षटकामध्ये संपू शकतोय असंच काहीसे संकेत दिलेत फलंदाज राहुलने. नेक्स्ट बॉल. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला चांगला चेंडू आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल आली आहे. दुसरी धाव घेतली जाणार नाहीये. शिवाने आज खूप निराश केलंय. अर्थात रिव्हर्स स्वीप च्या फटक्यांसाठी तो देखील प्रसिद्ध आहे.
नेक्स्ट बॉल यावेळेला फटका सजवलाय. MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय. फलंदाज निनाद गाडीने सामना जिंकलाय. मेन रोड गिरिये क्रिकेट टीमने खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. त्याचबरोबर आई धीरबाई जामचंडे क्रिकेट टीमने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे देखील खूप सारे आभार. यानंतर लगेच सामना होणार आहे मेन रोड गिरी आणि झुंजार वानिवडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. मेन रोड गिरी आणि झुंजार वानिवडे.